मोकल, गणेशजी मोकल या सर्वांनी मात्र अगदी आपला एफर्ट चांगला देऊन या क्रिकेटचं नाव अगदी या गावाचं नाव उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. मित्रांनो, अनेक अशा बहादर स्पर्धा आजही प्रत्येकाच्या जहनमध्ये आहेत आणि पाहुण्यांचं इकडं आगमन होते. मी सन्माननीय आमचे अक्षय पाटील सर रावे. तर या सन्मान मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहत आहे. सन्माननीय या मैदानाची उत्पत्ती करण्यासाठी ज्यांचा भरीव योगदान या विभागाला नव्हे तर संपूर्ण पेन तालुक्याला राहिला तर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दमदार युवा नेतृत्व आदरणीय वैकुंठ पाटील आणि त्यांच्या बरोबरीने रायगडाचे नव्हे तर महाराष्ट्राची हिरकन्या शर्विका म्हात्रे हिचं आगमन या ठिकाणी होतोय. अगदी कमी वयामध्ये जिला रायगड भूषण पुरस्कार मिळाला ती महाराष्ट्राची हिरकन्या शर्विका म्हात्रे अलिबाग हिचं आगमन आपण होताना पाहताय. सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एका चिमुकलीचं नाव गाजतोय. होय, बरोबर ओळखलं आपल्या रायगडाच्या हिरकणीचे. तुम्ही एखाद्या गडावर गेल्यानंतर जर तुम्हाला गडावरील खास काळग्यातून काट्या कुट्यातून वाट काढताना 2 वेड्या घातलेली जर एखादी चिमुकली दिसली तर समजावं हीच ती चिमुकली रायगडाची हिरकणी शर्विका. मात्र आता ती फक्त रायगडाची हिरकणी राहिलेली नाहीये, संपूर्ण महाराष्ट्र तिला महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखू लागलेले आहे. आतापर्यंत 122 गडांवर या चिमुकलीने जाऊन भगवा फडकवला आहे. 122 गडांच्या पायथ्याशी असणारी पवित्र मातीचा संग्रह तिने आपल्या घरात केलेला आहे. या मातीत असलेल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे असे ती नेहमी म्हणते. तिच्या घराला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वतः येऊन भेट देऊ लागलेले आहेत. सर्वात कमी वयात महाराष्ट्राचे उंच शिखर आणि गुजरात मधील उंच शिखर सर करणारी शर्विका सर्वात कमी वयात महाराष्ट्रातील सर्वात उंच गडावर अर्थातच साल्हेर गडावर देखील पोहोचलेली आहे. मला प्रत्येक गडावर शिवराय दिसतात असे ती नेहमी सांगत असते. प्रत्येक गडावरून खाली आल्यानंतर त्या गडाचा इतिहास जेव्हा ही सांगत असते तेव्हा आपल्या बोलण्यातून लोकांना ही भावुक करून जाते. सोशल मीडियावर विचित्र गोष्टी दाखवून फॉलोअर्स कमावण्याच्या स्पर्धेत ही चिमुकली नसली तरी महाराष्ट्रातील 70,000 लोक हिचे फॉलोअर झालेले आहेत. सर्वात कमी वयात रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ही जिल्ह्यातील पहिली सुकन्या आहे. असे 100 जून अधिक पुरस्कार हिच्या नावावर झालेले आहेत. नुकताच या चिमुकलीने महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग लिंगाणा सर करून कमी वयात आणि एक धाडसी कामगिरी केली आहे. सध्या पुण्यात वॉल क्लाइम्बिंग चे प्रशिक्षण घेत आहे. आपल्या देशासाठी ती लवकरच ऑलिम्पिक मध्ये झळकणार असा विश्वास तिला आणि तिच्या पालकांना आहे. महाराष्ट्रात असे एकही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल नसेल ज्यात चिमुकलीची बातमी नसेल. खुद्द गुगल सारख्या सर्च इंजिनने सुद्धा तिची दखल घेतलेली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच तिची देशातल्या सर्वात मोठ्या न्यूज बीबीसीने तिची मुलाखत घेतलेली आहे. तिची हीच माहिती येत्या काही दिवसात संपूर्ण जगातील महत्त्वाच्या देशात प्रसिद्ध होणार आहे असे खुद्द बीबीसी न्यूजने जाहीर केलेले आहे. महाराष्ट्रातील 400हून अधिक गड किल्ले सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आजही ती आपल्या पालकांसोबत सह्याद्रीमध्ये दराखोऱ्यामध्ये भरकत आहे. तिच्या कार्यासाठी मित्र एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रायगडाची नव्हे महाराष्ट्राची हिरकन्या शर्विका म्हात्रे अलिबाग, जोरदार टाळ्या होऊ द्या त्यासाठी. अगदी कमी वयामध्ये रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार तिला मिळालाय. यापुढे तिला आणखीन मोठे पुरस्कार मिळतील यातील मात्र शंका नाहीये. दमदार खतर योगदान राहिलं आपल्या संपूर्ण समाजासाठी, आपल्या या रायगड जिल्ह्यासाठी अशी करता शर्विका म्हात्रे हिचं आगमन आपण मंचावरती होताना पाहत आहे. खरं तर असं म्हणतात पुत्र बाबा ऐसा गुंडा तयाचा तिन्ही लोक झंडा, परंतु मुलगी जन्माला आली म्हणजे घरी लक्ष्मी झाली. तर शर्विका म्हात्रे हिने आपल्या पालकांचं नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा झेंडा अटकेपार नेला. त्याबद्दल एकदा जोरदार होऊ द्या शर्विका म्हात्रेसाठी. जरूर आपण पाहतोय त्यांच्या समवेत ज्यांनी खरं तर आपण पाहतो क्रिकेटची स्पर्धा आहे पण या चिमुकलीला आपल्या समवेत आणावं आणि आपल्या समाजाला देखील अशा पद्धतीच्या ही जी मुलगी आहे आणि या समाजामध्ये असं अजून देखील मुली घडाव्यात या दृष्टिकोनातून आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय वैकुंठ पाटील भारतीय जनता पार्टीचे दक्षिण
चे उपाध्यक्ष आणि तथा आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय 191 पेन विधानसभेचे दमदार आमदार रविशेठजी पाटील यांचे सुपुत्र वैकुंठशेठ पाटील साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठशेठ पाटील साहेब, वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय तसे वैकुंठशेठ पाटील साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या शर्मिला वहिनी देखील येत आहेत. त्यांचं देखील करूया हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. मॅच ऑन झाली. आरसीसी पेठ विपक्ष एका बाजूला मायकल जोहे. मोठी लढत असेल. रातो के कातिल म्हणून ज्या संघाला संबोधलं जातं, रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक स्पर्धा खेळणारा सर्वोत्तम संघ म्हणून ज्या संघाची ओळख राहिली तो आरसीसी पेठ. तर एका बाजूला आपल्या घरच्या मैदानात खेळतोय मायकल जोहे हा संघ. या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करावी लागेल. पहिल्या ओव्हरसाठी बॉल तयार. सिद्धेश मोगल ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी खेळत असताना हा फटका सिंगल रन घेईल. बंटी जोशी सिंगल रन घेईल. सोहेल शेख हा खेळाडू अकाउंट ओपन झालं या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये रातो के कातिल आरसीसी पेठ टीमचं. मंचावरती आपण पाहता वैकुंठदादा पाटील यांचं आगमन. खरं तर या विभागातील रायगड जिल्ह्यातील एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. आणि त्याच वेळेला शर्विका म्हात्रे हिला आपण पाहताय आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब. त्यांचं पुन्हा एकदा अटल करंडक 2025 स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर या विधानाने विनंती करतोय कस्तुभजी बेडे साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये याचं सहर्ष स्वागत आहे आपलं. आणि सिद्धेशाला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शर्विका म्हात्रे कधीला आपण पाहता अलिबागची सुकन्या. काही दिवसापूर्वी आपण पाहिला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील जाऊन खरं तर या शर्विकाची भेट घेतली. त्याच वेळेला आपण पाहिले पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांची उपस्थितीच्या घरी पाहिली. असे अनेक खरं तर सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज तिच्या घरी जातात तिला भेटायला. कारण कमी वयामध्ये तिने मात्र मोठी उंची गाठली. आज आपण पाहिलं तर आपल्या लहान मुलांना आपण एखाद्या पिकनिक स्पॉटमध्ये घेऊन जातो. कोण बीचवर घेऊन जाईल, कोण थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाईल, कोण देवधर्मासाठी घेऊन जाईल. पण तिचे कुटुंब तिला नेहमी सह्याद्रीच्या दरी खोऱ्यामध्ये घेऊन जाते. त्यामुळे हे खरं तर धाडसी सुकन्या. तिचंही कौतुक करायला आणि तिच्या बरोबर तिच्या कुटुंबियाचं देखील कौतुक व्हायला हवं. बॉल तयार. बॅकफुटला आले. इनफिल्डला क्लिअर केलाय. क्रॉस बारेट फटका. त्या ठिकाणी अपिश कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये बॉल निघाला. एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर सीमा पार चौकार. मोठं न्यूज चॅनल बीबीसी न्यूजने जेव्हा तिची मुलाखत घेतली त्या मुलाखतीला कधीला तब्बल 8 मिलियन व्ह्यूज मात्र मिळाले. 80 लाखाहून अधिकदा जोरदार होत्या शर्विकासाठी. एका व्हिडिओला तिच्या मुलाखतीच्या 80 लाख व्ह्यूवर्स लाभले. हा एक मोठा रेकॉर्ड राहिलाय. मोठी खरतर उंची गाठली शर्विकाने. त्यावेळेला बॉल निघाला. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला 3 खेळाडू धावतात बॉल थांबवण्यासाठी. दरम्यान तिसऱ्या रनचा प्रयत्न देखील झाला. 3 धाबा येतील सोहेलच्या बॅटमधून. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पेठ संघाला नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना असेल. मुद्दूशेठ अकवारी 11 धारावे तर एका बाजूला असेल जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. नवी मुंबईचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये धारावे सचिन नाईक, विकी भोईर, भावेश नाईक, धीरज भोईर यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका बाजूला आणखीन एक रायगड मधला सर्वोत्तम संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी तेजस मात्रे चा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा आम्ही टॉस करणार आहोत. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्टिअर करतो. हलकीशी कडा घेतली. बॉल थर्डमॅनला चाललाय. कोणती रन नसेल या बॉलवरती. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहता धावफलकावरती. तब्बल 9 मायकल जोहेचा रेकॉर्ड आता आम्ही अमितजी म्हात्रे यांच्या मुखातून ऐकला. कारण पूर्वी जर सोशल मीडिया असते तर हा देखील संघ रायगडमध्ये एक अव्वल दर्जाचा संघ राहिला असता. आणि आज त्या संघातील सर्व यंगस्टर सिद्धेश नितीन मोकल यांना आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती. टॅपिंग क्रिकेट. मिड ऑफचा फिल्डर आहे बॉल खाली. रन नसेल या बॉलवरती. कमबॅक पॉवर प्ले मध्ये केले. पॉवर प्लेचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना पेठ संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. फक्त 9 षटक आवडले असं तर सिद्धेशसाठी एकदा जोरदार आहे उद्या. पॉवर प्ले मध्ये 2 दिग्गज फलंदाज त्यांना फक्त 9 धावसंख्या थांबवलंय. क्या बात आहे. 9 धावा आहेत स्कोर कार्ड मध्ये पॉवर प्ले नंतर. चला थोडी घाई करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आज शेवटची रात्र आहे. जवळजवळ आणखीन 13 सामने पेंडिंग आहेत. त्यामुळे आम्ही सातत्याने सूचना करू प्रत्येक खेळाडूंना थोडासा वेळ वाचवा. 9 धावा आल्या या बॉलवरती. बिनबाद 9 अशी सुरुवात झाली आहे पेठ संघाची पहिल्या षटकामध्ये.
सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क होते आलाय पलाश मोकल मान इन फॉर्म. सध्या आपण पहिला अष्टपैलू कामगिरी करतो हा खेळाडू. परली खत ग्रामपंचायत आमचे माजी उपसरपंच पंकज देसाई या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पंकज देसाई म्हटलं की खतर परली विभागातील एक दमदार खेळाडू माजी उपसरपंच, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. त्यांच्या वतीनं आमच्या वैकुंठ दादा तुम्हाला खरं तर तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचा मी ते आभार व्यक्त करतोय. पलाश तयार. यावेळेला आपण मला लेंथ बॉल टाकलाय आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू आहे. पेठ संघाला त्या ठिकाणी संघर्ष करावयास भाग पडलाय. घरच्या मैदानामधील लोकल बॉय सिद्धेश मोकल आणि त्यानंतर पलाश मोकल या दोन खेळाडूने ऑन स्क्रीन आपण पाहताय पलाशला, जो यंदाच्या अंगामध्ये वीर मराठा जोहे पेण हर्षदजी पितळे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या संघामध्ये खेळले. तो पलाश या षटकामध्ये असेल. राऊंड द विकेट इनसाइड आउट. कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक 6 धावा षटकार. सरांच्या माध्यमातून पलाश बोकलसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सोहेल शेखने लगातार 3 षटकार मारले तर आदरणीय मुद्दू शेठ अकवारी यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज झालंय. सोहेल शेखला पेनचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि आजच्या रात्रीमध्ये धारावी संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने 2000. हा फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. गोल्डन विकेट मिळालाय मायकल जोहे टीमला. या पलाशच्या ओव्हर मध्ये पलाशच्या पुढच्या बॉल मध्ये लॉंग ऑनला टिपला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेखचा खेळ. पहिला विकेट कॅप्टन द डिपार्ट सोहेल शेख मैदानाच्या बाहेर गेले. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहता तब्बल 15. रोशन इकडे बघ एक इनाम आहे. जर मायकल जोहे संघ जर हा सामना जिंकला तर स्वर्गीय प्रदीप मोकल यांचे मोठे चिरंजीव प्रथमेश कला केंद्राचे मालक प्रथमेश मोकल यांच्याकडून 11,000 रुपये मायकल संघाला. बळीराम मोकल साहेबांच्याकडून पलाशला 100 रुपये पारितोषिक आलंय या विकेटसाठी. त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करतोय. या दरम्यान आमचे तर क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी आदरणीय रुपेश पाटील यांचं ते आगमन. आणखीन एक विकेटची संधी गमावली. दबाव मोठ्या सामन्याचा आणि बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप नशिबाचा चौकार 4 धावा. विकास प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही खरतर भारतीय जनता पार्टी संकल्पना. आणि आज याच तत्वावर काम करणारे तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व वैकुंठ शेठ पाटील साहेबांना आपण पाहता आमच्या मुख्य अतिथी मंचावरती. खरतर या इथे आपण आलात, पूर्वी जर आला असता इथे आपण जर पाहिला भरपूर खडकाळ जागा होती. या खडकाळ जागेतून आज या विभागासाठी मात्र एक क्रिकेटचं नंदनवन म्हणून मैदान उपलब्ध करून देणारे आमचे लाडके नेतृत्व वैकुंठ शेठ पाटील साहेब यांना आपण मंचावरती पाहताना स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ आणि गावदेवी जोहे यांच्या वतीने आपण पाहता अटल करंडक 2025 भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा अटल करंडक. लाफ केलाय, फटका फसलाय. तन्वीरला मात्र पुन्हा एकदा जावं लागेल कदाचित बाहेर, कारण पलाश मैदानाच्या खाली झेल खाली आलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात दुसरी संधी मिळणार नाही तन्वीरला. दुसरा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या पेठ संघाला. तन्वीरचा विकेट. दुसरा विकेट मिळाला. त्यानंतर नमित बगडे
चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बघा याच वेळी आमचे मायकल जोहे संघाचे भूतपूर्व खेळाडू बळीदादा मोकल बलराम मोकल यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. एक काळ मायकलच्या नावानं अगदी दबदबा होता, अनेक मॅचेसही त्यांनी काढलेले आहेत. ते सन्माननीय बळीराम दादा मोकल यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तर या दरम्यान मुद्दूशेठ अकवारे 11 धारावे संघाचे कॅप्टन सचिनदादा नाईक आणि त्याचवेळेला बामणडोंगरी संघाचे कॅप्टन तेजस मात्रे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. सचिनदादा नाईक 40+ क्रिकेटर आहेत आणि त्याचवेळेला धारावे संघाला लीड करणारे आमचे सचिनजी नाईक त्यांना विनंती असेल या मंचावरती. आणि ISPL रिटर्न विक्की भोईर बघा पलाश मोकलसाठी बलराम मोकल यांचे चिरंजीव विघ्नेश बलराम मोकल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पारितोषिक घेताना आपण पाहिले. सिद्धेशचा बॉल यॉर्कर खोदून काढला, ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डर नाहीत मागे, वेगाने निघाला तर लॉंग ऑफला, सीमा पार, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. आणि खरं तर सोहेलचा विकेट ज्या गोलंदाजाने घेतला तो गोलंदाज पलाश मोकल याच्यासाठी मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. क्या बात आहे. पलाशसाठी हे पारितोषिक आहे. आणि बघा मागचा बॉल डे आणि नाईट क्रिकेटचा फरक काय हे पाहायला मिळालं. बॉल साईडच झाला होता त्या ठिकाणी लॉंग ऑफला, त्या ठिकाणी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला, एकसा कव्हरला, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली बंटीने, 2 धाबा कंप्लीट, 2 धाबा आल्या. गुड रनिंग द बेटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे आपण पाहिली. मगाशी म्हटलं का ग्रामीण मधील सर्वात मोठी स्पर्धा खेळणारा RCC पेठ संघ ग्रामीण धमाका बिग बॅश वरुणेश पाटील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कल्याण महानगरपालिकेचे त्यांच्या वतीने स्पर्धा पाहिली होती. ग्रामीण धमाका बिग बॅश 70 स्पोर्ट प्रस्तुत तारीफबाई सय्यद. त्या स्पर्धेमध्ये रनर राहिलेला हा संघ पेठ. तर एका बाजूला मायकल जोहे, अजूनपर्यंत आपण जर पाहिलं फारसं चांगलं इम्पॅक्ट पेठ संघाला टाकून दिलेलं नाहीये मायकल जोहे संघाने, ज्या खरं नावासाठी या संघाला ओळखला जातो, कारण समोर यंगस्टर आहेत आणि जो संघ फार मोठ्या स्पर्धा कमी खेळलाय, त्या टीम मध्ये जोश आहे, जुनून आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, असे हे खेळाडू आहेत. मायकल जोहे संघाला पुढे घेऊन जाणार, या नावाला पुढे घेऊन जाणारे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. मोठा रेकॉर्ड त्या संघाचा पाहिला. सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स, खोदून काढला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह, नमित पगडेचा हा फटका, यॉर्कर टाकला पुन्हा सिद्धेशने, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सिद्धेशकडे अनुभव कमी आहे पण तो गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य हे त्याच्यामध्ये ठासून भरलंय आणि तो सिद्ध करतोय घरच्या मैदानावरती, घरच्या प्रेक्षकांसमोर. आजच्या रात्रीमध्ये बलाढ्य संघ तुम्ही पाहणार आहात, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी प्रचंड वाढताना तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. डोंगर माथ्यावरती बसलेले प्रेक्षक, मैदानाच्या अवतीभोवती असलेले प्रेक्षक, ऑन साइडला बॉल बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले, ऑन द राईट ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा धमाका बंटी जोशीचा षटकार. तुमचा वैकुंठ दादा यांचं संगीत तुम्ही ऐकताय डीजेच्या मतीनं. याही वेळेला टॅपिंग क्रिकेट बॅकफुटला आले होते, पुन्हा एकदा VCF मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता ऑन द राईस. इथे मात्र सिंगल रन या बॉल होती मेल आणि या सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय का तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34वा धाव फलकावर, 2 खेळाडू बाद 34. नेक्स्ट मॅच जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष मुद्दूशेठ अकवारे 11 धारावे, वेशीदेव प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष मुद्दूशेठ अकवारे 11 धारावे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नवी मुंबईचा संघ आणि त्याच वेळेला एका बाजूला असेल खरं तर रायगडचा संघ आपल्या पनवेल भागातील बामणडोंगरी. या 2 संघांमध्ये बिग फाईट तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. आणि आजच्या रात्रीमध्ये तिसरा सामना असेल तो म्हणजे माऊ 11 एकविरा थळ विपक्ष भादबड कल्याण मधला भिवंडी मधला संघ. तर चौथा सामना असेल घाटला 11 घाटला, पराग 11 घाटला विपक्ष एका बाजूला संघ असेल जय हनुमान कामोटे. म्हणजे 8 दिग्गज संघ, सर्व प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी राहील. आजच्या रात्रीमध्ये मेजबान राहील. चांगले खेळाडू
आणि पहिल्यांदा या मैदानातील नाईट स्पर्धेचं आयोजन किंवा या विभागामध्ये ही नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. या मैदानावरती दमदार आयोजन. चौथ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. अथर्व मोकल मायकल जोहे संघाचा आणखीन एक सुपरस्टार. बघा इकडे निकेश पाटील याच्यासाठी इनाम आलेलं आहे. शैलेश पाटील यांच्याकडून जर त्यांनी कॅच घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त निकेश पाटील, निकेत पाटील. पहिला बॉल इथे आपण पाहत आहे. पंचाने वाईड बॉल घोषित केलाय. अनप्लेबल डिलिव्हरी त्या ठिकाणी पंचाने घोषित केलं. त्यामुळे 1 for 1 ओव्हर ही सूचना दिली जाईल गोलंदाजाला. कालचा आपण सामना पाहिला. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाचा पाकिस्तान त्याला पराभूत केलं. आणि आमचे अक्षय पाटील यांची मुलाखत पाहिली. विराट कोहली अगदी कट्ट्यावरती त्यांनी सांगितलं विराट खेळेल आणि खेळला तो. परमेश पाटील आणि अक्षय पाटील यांची मुलाखत गाजली. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. अगदी पाऊल पडते पुढे. यावेळेला मिस टायमिंग विकेट कीपर डाऊन द बॉल. मोठा विकेट बंटी जोशीचा मिळालाय. गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद बंटी जोशी बॅक टू द डगआउट. चाललाय सिद्धेश कोळी लेफ्टी बॅटर मैदानाकडे चाललाय. फारसं इम्पॅक्ट आतापर्यंत टाकता आलेलं नाही या संघाला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालबड गावचे आमचे दमदार यशस्वी पॅकर गणेश शेठ कदम यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या मनापासून इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर काय करतात एका बाजूला धर्मेंद्र मात्रे, विकास मात्रे, जितेकर पॅकर्स यांच्याकडून बामण डोंगरी टीमला शुभेच्छा. त्यांचं मनापासून आभार. प्रत्येक जण या स्पर्धेला पाहतोय. बघा या इथं बक्षीस आलेले आहे. जो निकेत पाटील आहे त्यांनी जर स्टंपिंग केली तर 500 रुपये प्रणित पाटील यांच्याकडून आणि पलाश मोकलला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोज दुधमल, जिमी गायकवाड, मॅटी भोईर, आशिष भोईर, वाडा ग्रुप विचुंबे तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. यावेळेला बघा हॅमर केलं बॉलला क्रॉस बॅटेड. हा फटका होता थोडासा व्हर्टिकल अँगलने. मापी असा हा फटका पाहिला. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मध्ये सजवला सिद्धेश कोळीनं. ज्या बॉलवरती मात्र धावा मिळतील तब्बल 2. चला नेक्स्ट मॅच साठी बामण डोंगरी आणि एका बाजूला दारवेज संघाचे कॅप्टन टॉस साठी या जो आता नुकताच विकेट घेतला. त्या विकेटसाठी संगम मोकल यांच्याकडून अथर्वसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि पलाशला सोहेलच्या विकेटसाठी मुद्दुशेठ अकबारे पेणमधील सुप्रसिद्ध उद्योजक क्रिकेटला धर्ममानर व्यक्तिमत्व यांच्या वतीने 500 रुपये आले. यावेळेला फटका चांगला स्क्वेअर लेगला क्लिअर करत चाललाय. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार लॉंग अँड स्ट्रॉंग. तर पहिलं सत्र आपण पाहत आहे. त्या ठिकाणी पेठ संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आणि टॉस जिंकून बॅटिंग करता निर्णय का घेतला कारण यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. बघा इकडं रोहन मोकलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. जर त्यांनी कॅच घेतली तर प्रत्येक कॅचला निकेत पाटील यांच्याकडून. रोहन मोकल त्यासाठी पारितोषिक. सिद्धेश कोळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलं तर प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. राहतो के कातील आरसीसी पेठ संघ म्हटलं की आमचे गणेशदादा जोशी यांचा मी आवाज उल्लेख करेल. विशालदादा जोशी आमचे खरतर रणजितदादा घरत यांचा देखील मी आवाज उल्लेख करून नेहमी संघासाठी मोठं पाठबळ त्यांचं राहिलंय. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत. तर हा संघ प्रत्येक रात्रीमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये असो. काल कानपूरच्या स्पर्धेमध्ये खेळला. दर दिवशी दर रात्री सातत्याने भ्रमंती करणारा हा संघ. ऑन साईडला फटका खराब फिल्डिंग बॅकअप साठी खेळाडू आलाय. 2 धावा मिळतील पर्यंत या बॉलवरती. 2 धावा घेऊन गेले त्या ठिकाणी सिद्धेश आणि नमित.
संघातील खेळाडू जरी सतत क्रिकेट खेळत असले तरी बरेच जण चांगल्या जॉबवरती हुद्द्यावरती कार्यरत आहेत. बंटी जोशी सिडकोचा कर्मचारी, त्याच वेळेला आपण पाहिलं खरं तर जिशान शेख एक पेशाने इंजिनियर, असे अनेक वेल एज्युकेटेड खेळाडू देखील तर तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. क्रिकेट बरोबर करिअर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं त्यांचं एज्युकेशन प्रोफेशन याही वरती लक्ष राहिलं. इथे लाऊड ऑफिस झाली होती लेग बॉब तर बिफोर द विकेटसाठी आणि बॉल त्या ठिकाणी चालला शॉर्ट फाईन लेगला. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं, 2 धाबा आल्या, 50+ रन झाल्या तर मात्र अडचणी वाढतील पुढच्या इनिंगमध्ये मायकल जोहे संघासाठी. बघा 2 धाबा आल्या. तुम्ही बॉल जेव्हा रिलीज करताय तेव्हा तुमचा फॉलो थ्रू स्टंपच्या बाजूलाच असायला हवा. जर मध्ये असेल तुम्हाला एकदा सूचना पंच देतील, पण पुन्हा दुसऱ्यांदा तसं घडलं तर तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागतं. ICCचा हा रूल आहे. त्यामुळे हा निर्णय बेनिफिट बॅटरच्या वाट्याला गेला. 2 धाबा या बॉलवरती आल्या. 2 रनच्या मध्येने 4 ओव्हरचा खेळ संपला. धाबा आल्या धाव फलकावरती. 47 लास्ट ओव्हर बाकी आहे. त्या अगोदर मुद्दूशेट 11 धारावे तर एका बाजूला बामणडोंगरी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सचिन दादा नाईक, त्याचवेळेला तेजस म्हात्रे मास्टर माइंड कॅप्टन, त्यांना विनंती असल्या म्हणजे या मंचावरती टॉस साठी. बघा तुम्ही सातत्याने भरपूर स्पर्धा पनवेल उरण परिसरामध्ये खेळला असं म्हणतो पेनमध्ये याल तेव्हा तुम्हाला प्रेक्षक जास्त पाहायला मिळतील. आणि तेजस म्हात्रे संघ खरं तर आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर 3 ला हा संघ दाखल झालाय. त्यामुळे त्यांचं देखील विशेष अभिनंदन आपण करूया. खरं तर स्क्रीनवर तुम्ही पाहताय आजच्या खरं तर कार्यक्रमाची प्रमुख सत्कार मूर्ती, अगदी लहान वयामध्ये तिला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळत असतो ती शर्विका म्हात्रे, आपल्या महाराष्ट्राची हिरकन्या. तिच्याबद्दल मी मगाशी म्हटलं होतं, पुन्हा एकदा आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगेल, सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एका चिमुकलीचं नाव गाजतोय. होय, बरोबर ओळखलं तू आपल्या रायगडाच्या हिरकणीचं. तुम्ही एखाद्या गडावर गेल्यानंतर जर तुम्हाला गडावरील काच कळग्यातून काट्या कुट्यातून वाट काढताना 2 वेण्या घातलेली जर एखादी चिमुकली दिसली तर समजायचं हीच ती चिमुकली आपल्या रायगडाची अलिबागची हिरकणी शर्विका. मात्र आता ती फक्त रायगडाची हिरकणी राहिलेली नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रात तिला महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्याचवेळेला आपण पाहताय आतापर्यंत 122 गडावर या चिमुकलीने जाऊन आपला भगवा फडकलेला आहे. 122 गडांच्या पायथ्याशी असणारी पवित्र मातीचा संग्रह तिने आपल्या घरात केलेला आहे. या मातीत आपल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे असे ती नेहमी म्हणते. तिच्या घराला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वतः येऊन विविध खरतर क्षेत्रातील दिग्गज खरतर मंडळी भेट देऊ लागलेले आहेत. सर्वात कमी वयात महाराष्ट्राचे उंच शिखर आणि गुजरात मधील उंच शिखर सर करणारी शर्विका सर्वात कमी वयात महाराष्ट्रातील सर्वात उंच गडावर अर्थातच साल्लेर गडावर देखील पोहोचलेली आहे. मला प्रत्येक गडावर शिवराय दिसतात असे ती नेहमी सांगत असते. प्रत्येक गडावरून खाली आल्यानंतर त्या गडाचा इतिहास जेव्हा ती सांगत असते तेव्हा आपल्या बोलण्यातून लोकांना ती भावुक करून जाते. सोशल मीडियावर आजकाल आपण पहिला विचित्र गोष्टी करून फॉलोअर्स कमवण्याच्या स्पर्धेत ही चिमुकली नसली तरी महाराष्ट्रातील 70,000 लोक या चिमुकलीचे फॉलोअर्स आहेत. सर्वात कमी वयात रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार मिळवणारी ही जिल्ह्यातील पहिली कन्या आहे. असे 100हून अधिक पुरस्कार हिच्या नावावर झालेले आहेत. नुकताच या चिमुकलीने महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग लिंगाना सर करून कमी वयात आणखीन एक धाडसी कामगिरी केलेली आहे. सध्या ती पुण्यात वॉल क्लाइम्बिंग चे प्रशिक्षण घेत आहे. आपल्या देशासाठी ती लवकरच ऑलिम्पिक मध्ये झळकणार असा विश्वास तिला आणि तिच्या पालकांना आहे. महाराष्ट्रात असे एकही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल नसेल ज्यात या चिमुकलीची बातमी नसेल. खुद्द गुगल सारख्या सर्च इंजिनने सुद्धा तिची दखल घेतली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच तिची देशातल्या सर्वात मोठ्या न्यूज बीबीसीने तिची मुलाखत घेतली आहे आणि या मुलाखतीला या व्हिडिओला तब्बल 8 मिलियन व्ह्यूज म्हणजे 80 लाखाहून अधिक व्ह्यूअर्स या व्हिडिओला लाभले. तिची हीच माहिती येत्या काही दिवसात संपूर्ण जगातील महत्वाच्या देशात प्रसिद्ध होणार आहे असे खुद्द बीबीसी न्यूजने जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 400हून अधिक गड किल्ले सर करण्याचे स्वप्न तिने आता लहान वयामध्ये उलाशी बाळगले आहे. पालकांसोबत सह्याद्रीमध्ये दराखोऱ्यामध्ये भटकंती करणारी आपली शर्विका म्हात्रे तिच्या कार्याला मी नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करेल. असंच कार्य करत राहा. आपल्या रायगड जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं नाव
नक्कीच ती रोशन करेल आणि केलंय यात शंका नाही. त्याबद्दल तिचं आणि तिच्या कुटुंबियांचा आपण मनापासून नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करूया. धन्यवाद. रायगड जिल्हा स्वराज्याची राजधानी स्क्रीनवर आपण पाहत आहे. खरं तर उंच डोंगर माथ्यांवरती चढणारी कमी वयाची आपली शर्विका, तिचं खरं तर कौतुक होतंय प्रत्येक स्तरातून आणि व्हायलाच हवं. या वयात पहिली अशी खरं तर सुकन्या जिला रायगड भूषण पुरस्कार मिळाला आणि आज तिला आपण पाहता आमच्या मंचावरती त्यांच्यासोबत आमचे खरं तर वैकुंठदादा पाटील नेहमी कलाकारांच्या पाठीशी किंबहुना अशा खरं तर खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे आमचे वैकुंठदादा आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना आपण पाहता मंचावरती ऑन स्क्रीन. धन्यवाद. आपण आलात आपल्या मनापासून पुन्हा एकदा अटल करंडक 2025 मध्ये स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. लास्ट ओव्हर सिद्धेश कोळीसाठी. बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. या बॉलला वाईड घोषित केलं. धावसंख्या धावफलक कधी पाहायला मिळेल ती म्हणजे 55. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यमान झालेली भूमी शिरडोन नगरीचे आमचे संतोष चौधरी. आणि त्याच वेळेला आपण असं म्हणतात पेन तालुका म्हटलं की गणपतीचं माहेरघर अमरापूर विभागातील आमच्या जोही नगरीचे बंटी मात्रे स्क्वेअर पंच आपण पाहत आहे. रिव्हर्स खेळले, लॅप शॉट, हा फटका आपण पाहिला. बॉल निघाला त्या ठिकाणी पॉइंट रिझन कडे दणदण करत सीमा पार 4 धावा चौकार. खास करून ISPL रिटर्न विकी भोईर आपला विशेष सन्मान या आयोजकांच्या वतीने केला जाईल. असं म्हणतात आगरी पाऊल पडते पुढे. नवी मुंबईचा आपला भूमिपुत्र ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि दमदार कामगिरी या खेळाडूची राहिली. तो विकी भोईर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये धारावी संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी सिद्धेश कोळे. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, फेकी करा. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2 रनच्या मधीने संघाची भारतीय धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये तब्बल 61 धावा. तर विकी भोईर आपण या मंचावरती इंडियन स्टेट प्रीमियर लीग आपल्या गावातील खेळाडू तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या सोबत त्यांचे फोटो पाहायला मिळाले. सिनेमा क्षेत्रातील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या दिग्गज मंडळीच्या खांद्याला खांदे लावून ते उभे राहून त्यांचे फोटो पाहिले. असे खेळाडू विकी या आपण मंच. धीरज वेलकम, आपलं स्वागत. आणि बरोबर विकी भोईर हा खेळाडू बद्दल मी उल्लेख केला. नवी मुंबईचा हा कोहिनूर ज्याला तब्बल 12.5 लाख रुपयांची बोली लागली. एकदा जोरदार डाव द्या विकीसाठी. चला विकी या मंचावरती आपला विशेष सन्मान केला जाईल. आणि त्याच वेळेला पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या त्या म्हणजे तब्बल 61. चला मायकल जो हे संघ मैदान सोडा, मी विनंती करतो त्या पेट टीमला पण मैदानात ताबा घ्या. टॉस केला जाईल ज्या ठिकाणी असतील आमचे समालोचक अक्षय पाटील सर. धन्यवाद. चला विनंती असेल माझी दोन्ही संघांच्या संघनायकांना मुद्दू 11 धारावी विपक्ष वेशीदेव प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स बागमंडोगरी दोन्ही संघांचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय सन्माननीय तेजसजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल. अगदी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि सर्वात बामणडोगरी संघाचे कर्णधार देखील त्यांना विनंती असेल आपण या आपलं अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अटल करंडक 2025 मध्ये. या दरम्यान आपण विशेष सत्कार आपण घेतोय. अगदी आपण सन्मान आणि सत्कार या 2 वाक्यांचा एकदम मिळन इथे पाहायला मिळते. महाराष्ट्राची हिरकन्या अगदी कमी वयामध्ये जी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली आणि अगदी आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव, अलिबागचं नाव अगदी आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून असेल, गुगलच्या माध्यमातून असेल आणि BCC सारख्या सुप्रसिद्ध न्यूज चॅनलच्या माध्यमातून BBC हा आपण न्यूज चॅनल आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून हा नाव मात्र आपला ऐकायला मिळतोय. आणि 8 मिलियन जवळपास 80 लाख व्ह्यूअर्स ज्या बातमीला मिळाली त्याची मुलाखत घेतली गेली आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त झालेली ही आमचे आदरणीय सन्माननीय आमच्या अलिबागच्या दादांची मुलगी शर्विका मात्रे ही दिदी आपण पाहतोय. महाराष्ट्राची ही कन्या
आणि या महाराष्ट्राच्या कन्याचा इथे मात्र शुभ सन्मान घेतला जातोय. विनंती असेल या लाडक्या लेकीला आपण शुभेच्छा आपला आशीर्वाद म्हणून आज अटल करंडकच्या माध्यमातून आपण इथे तिचा शुभ सन्मान घेतोय. तिच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतोय. आदरणीय सन्मान्य वैकुंठ शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय या चिमुकलीला आपण शुभ आशीर्वाद द्यायचा आहे. भविष्यामध्ये भारत देशामध्ये हिचे नाव ऐकायला मिळेल. आज 80 लाख व्ह्यूअर्स तिच्या मुलाखतीला मिळाले. तिच्यातून आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीच्या अजून आपण पाहतोय शर्मिका मात्रे कशा घडतील हे असा आपण पाहतो. एक ध्यास मनाशी बाळगून दादांनी मात्र तिला निमंत्रित केलंय आमंत्रित केलंय. ही शर्मिका मात्रे आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. वयाच्या अगदी 7व्या वर्षी जवळजवळ 120 गड किल्ले सर करणारी महाराष्ट्राची हिरकन्या शर्मिका मात्रेच्या वेळी एकदा जोरदार होऊ द्या. 122 गड किल्ले तिने वयाच्या 7व्या वर्षी सर केले आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या समाजाचं आपल्या रायगड जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं नाव ती ऑलिम्पिक मध्ये नक्कीच रोशन करेल यात शंका नाहीये. आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी पण देऊया शुभेच्छा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचा पण नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची खरं तर स्वराज्याची राजधानी आणि या राजधानीमध्ये आपण पाहता या स्पर्धेमध्ये आपण तिला गणरायाच्या प्रतिमा देऊन तिचा इथे विशेष सन्मान गौरव करत आहोत. शर्मिका तुला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. चिमुकली आपण पाहतोय चिमुकलीचा शुभ सन्मान. पहिला आपण 4 वेद 6 शस्त्र 18 चौथा विद्या 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पांचा आपण पाहतोय. तिच्या हातामध्ये गणपती बाप्पा लाडके दिले. गणू बाप्पा लहान मुलांचा आणि दीदीचा देखील गणू बाप्पा तिच्या हातामध्ये दिला. आणि आता मात्र राया शिवछत्रपती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष केला जातोय आणि अगदी तिच्या माध्यमातून सर्वत्र देशामध्ये जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पोहोचवण्याचं काम आमची शर्मिका दीदी करतोय. तिचा शुभ सन्मान आणि अर्थातच तिला इथे शुभ आशीर्वाद आमच्या वैकुंठ दादा आणि आमच्या शर्मिला ताईंनी दिलाय. तिच्या डोक्यावरती मायेचा हात फिरवलाय. तिला शुभ आशीर्वाद दिलाय जेणेकरून अजून तिचं नाव मोठं होईल आणि देशाचं नाव देखील मोठं होईल अशा शुभेच्छा आपण शर्मिका दिल्या. तिच्याशी देखील आपण सुसंवाद साधूया. आधी ताई कसं वाटलं आमच्याकडे आज? आज मला खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. मग आज दादांनी तुला इथे आणले दादांबद्दल काय म्हणशील? दादांशी तू मगाशी बोलत होतीस ना काहीतरी काय गप्पा गोष्टी चालल्या होत्या तुमच्या? आतापर्यंत तू बीबीसीला जे इंटरव्ह्यू दिलेस मुलाखत दिली त्यांनी काय काय विचारलं होते तू काय काय त्यांना सांगितलंस नाही आम्हाला देखील ऐकायचं. आम्ही टीव्हीवर बघितलं पण आज प्रत्यक्षात आम्हाला तुझ्याकडून ऐकायचं आहे. खूप सारं बोलले मी. सर्वांना जय शिवराय. मी शर्मिका अमृता जितेन मात्रे. आज आपण मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. सगळे तयार आहात का? शिवराय जय घोष होऊन दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जिजाऊ साहेबांचा जय असो. जिजाऊ साहेबांचा जय असो. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही धुमाकारणी. राजे तुम्ही या भूमंडळावर तुमच्यासारखे धर्माचे रक्षण कोणीच केले नाही. म्हणूनच आजपर्यंत महाराष्ट्र धर्म टिकला आहे. मी हंबीरराव मोहितेंची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे. त्या मुघलांना कळालं त्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनी कापता येते. हे सुरकेचे रूप त्या औरंगजेबात दाखवायची वेळ आली आहे. विषरूपी वृक्ष महाराष्ट्राच्या मातीत खोबवता आहेत त्याला आपलीच माणसे खतपण घालत आहेत. त्याच्या मुळावर वाद घालणे गरजेचं आहे. त्याच्या मुळावर वाद घालणे गरजेचं आहे. म्हणजेच त्या दरबारात फांद्या आपोआप गळून पडतील. जेव्हा औरंगजेबाची खबर या चक्कच्या मातीत खोदू तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे ऋण आम्ही फेडू. आम्ही इथे असू अथवा कुठेही स्वराज्य चालला हा तेवढ्याच जोशाने प्रत्येक बुरजावर लढला गेला पाहिजे.
हे भवानी माते आम्हा शक्ती दे. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जिजाऊ साहेबांचा जय असो. धन्यवाद. जोरदार टाळ्या द्या शर्विकासाठी. खर तर तिच्यावर जे संस्कार घडवले त्या माता पित्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. वेळे प्रसंगी आम्ही संयमी बाळगू आणि जर वेळ पडली ती गर्दांनी कापू अशी घोषणा करणारे अर्थात पाहतोय आमची शर्विका म्हात्रे. अलिबागचं नाव जिने मोठं केलं ते शर्विका दिदी आपण पाहतोय. अगदी तिच्या मुखातून जे काही शब्द निघाले ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचले आणि म्हणून आज आपण पाहतोय नियती चित्रकला केंद्र कलवे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय निर्णय ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून 500 रुपये दिदीला बक्षीस मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे शर्विका म्हात्रे दिदीसाठी. कॅप्टन तेजस मात्रे आपण या मंचावरती. अगदीच आपण पाहतोय ज्या चिमुकलीला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं त्या माऊलीचा सन्मान केला जातोय, त्या पित्याचा सन्मान केला जातोय. धन्य ती माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी, ज्या माऊलीने शिबानं घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं त्या राजा शिवछत्रपतींना बोलणारी. अगदीच आपण पाहतो तिच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम उल्लेख केला जातोय. अशी आपण पाहतोय शर्विका म्हात्रे आणि तिचे आई वडील आज त्यांचा शुभ सन्मान आमच्या शर्मिला बहिणी असतील, आमचे वैकुंठदादा पाटील असतील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. आज सन्मान तिच्या आई वडिलांचा, आज सन्मान अलिबागकरांचा आहे, आज सन्मान त्यांच्या परिवाराचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या आमच्या शर्विका दिदीसाठी. असंच कार्य तुझं होऊ द्या अशा शुभेच्छा सर्वांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण शर्विका म्हात्रे दिदीला देऊया आणि अर्थात तिला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये माझी विनंती असेल मुद्दू 11 धारावे संघाचा कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये विशुदेव प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स भांडमान डोंगरी संघाचा कर्णधार तेजसभाई म्हात्रे. मुद्दू 11 धारावे संघाचे पुरस्कर्ते मुद्दूशेठ अकबर यांच्या वतीने मायकल जोहे संघाच्या सर्व फलंदाजांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकार 500 रुपये. हॅलो येस आपण टॉस घ्या सर तिथं लगेच. चला आमच्या दादांना विनंती असेल प्रभाकरजी घरत आमचे सुदर्शनजी म्हात्रे आणि अर्थात आमचे वैकुंठदा यांना विनंती असेल आपण या इथे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण घेतोय. अटल करंडक 2025 ही स्पर्धा अर्थात मी विनंती करते आमच्या वैकुंठदादांना की आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण घेतोय. अटल करंडक 2025 चे सर्वे सर्वा अर्थात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहिली असे वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि गावदेवी जोहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या कडून देखील आपण पाहतोय आमच्या शर्वरी दिदीला अजून बक्षीस 500 रुपये मिळालेलं आहे. संदेश दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दीदी आपण हातात घ्यायचं आहे. अगदी तुझी ते कौतुक केले जाते, तुला शाबासकीची थाप दिली जाते आमचे 24 लाईव्हचे संदेश दादा आणि अर्थात आमचे कलव्याचे दादांच्याकडून रुची भोईर अर्थात यांच्याकडून आपल्याला पैसे आले ते तर आपण ते घ्यायचे आहेत आपल्या खाऊसाठी आहेत. तर दीदी पण खूप आता चांगले एक्सप्रेशन देते. बोलूया आपण नाणेफेकीचा कौल दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. शर्विका म्हात्रे दीदीला टॉस करण्यासाठी आमचे वैकुंठ दादा इथे सांगत आहेत. अर्थात आपण पाहती लाडकी चिमुकली सर्वांची लाडकी तिच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल आपण करतोय. एका बाजूला वामन डोंगरी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दाराबे संघ, दोन मातब्बर संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहे. निमित्त अटल करंडक 2025 रणधुमाली वॉर युद्ध मुकाबला मेला क्रिकेटचा नाणेफेकीचा कौल इथे जिंकला वामन डोंगरी संघानं. तेजसभाई म्हात्रे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आपण. फिल्डिंग करण्याचा निर्णय केला. 5 ओव्हरची मॅच आहे, स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. एकंदरीत खेळपट्टीचा विचार करता आपण प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जर 45-50च्या आत रोखलं तर बरं पडेल. आउटफील्ड खूप असे म्हणजे लांब वाटते. बाउंड्री 6 गॅपमधून तरी येतील. 50च्या आत तर नक्की आम्ही चेस करू. गाव आणि आपल्या वैकुंठदा मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आहे तर आयोजनाबद्दल आपलं काय मनोगत असेल?
मला वाटतं पेनमधलं सगळ्यात चांगलं आयोजन वाटतंय. मी खूप टुर्नामेंट खेळलो आहे. पनवेलमध्ये सुद्धा पण चांगलं आयोजन वाटतं. ग्राउंड पण खूप साफ वाटतोय. कुठे असं वर खाली वाटत नाही. पूर्ण प्लेन ग्राउंड आहे. आणि पेनसारख्या भागात थोडा क्रिकेट टुर्नामेंट कमी होतात. पण दादाच्या पूर्ण त्यांना हेल्प एवढी केली आहे जोयासाठी की त्यांनी ही टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली आहे. 2 वर्ष झाली इथं मी एंट्री मागवत होतो. डेला सुद्धा मला एंट्री दिली नाही आहे. महेंद्र दादा आमचे जे तांबड शेटचे आहेत ते, परत आमचे सरपंच होते ते पण सुद्धा पंडित, ते पण खूप मागं लागले. आम्हाला इंटरेस्ट भेटत होती. पण आज पूलच खूप चांगला घेतलाय. त्याबद्दल त्यांचा आणि आयोजकांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. त्याचं एक विषय ज्या मैदान खेळताय ना, तो मैदान ज्यांनी बनवलंय ते आपल्या सोबत वैकुंठ दादा पाटील आहे. त्यांच्याबद्दल आपलं विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच प्रत्येक ठिकाणी गॉडफादर असतो आणि जोयासाठी ग्राउंडमध्ये गॉडफादरची भूमिका दादांनी पूर्ण केली. आणि खरोखर या ग्राउंडबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण की ग्राउंडमध्ये एक सुद्धा खडा दिसत नाही इथून बघतोय मी तर. आणि खूप गोल ग्राउंड आहे. मला वाटतं खूप मेहनत करायला लागली असेल आणि जवळजवळ दादांनी ते करून दाखवलं आहे. आणि ते करून टुर्नामेंटसुद्धा सक्सेस, कारण की आज फायनल डे असून सर्व चांगले चांगले संघ आज आलेत. खरोखर खूप मी त्यांचा जोयाकडून सुद्धा मी त्यांचा आभार मागतो. त्यामुळे धन्यवाद तुमचा. धन्यवाद. दादाने देखील धन्यवाद आपले मांडलेत. पण अर्थात आउटफील्ड कशी आहे? आउटफील्ड खूप फास्ट वाटते. मी तेच बोललो, ग्राउंडसाठी खूप मदत केली आहे. आणि प्रत्येक गावात असा एक व्यक्ती असावा का जो मैदानासाठी एवढी हेल्प करेल. खरोखर खूप चांगलं आहे. निश्चित भविष्यामध्ये लॉर्ड सारखं मैदान बनवायचं स्वप्न आहे ते, आणि ते स्वप्न निश्चित दादांचं पूर्ण होईल अशा शुभेच्छा आपण देऊया. आतापर्यंत किती वेळा एकमेकाच्या विपक्षामध्ये आतापर्यंत आठवड्याला आम्ही 4-5 वेळा एकत्र येतोच. आमच्यावर हेच गट आमचा कंटिन्यू असतो. 4-5 मॅच तर आमच्या आठवड्याला होतच असतात. निश्चित म्हणजे लढत इथे आपल्या देऊया. शुभेच्छा बोलूया दाराबेच्या कडदाकडे. आपण नाणेफेकीचा कौल गमावलाय, आता आपल्या वाटेला फलंदाजी आले. किती दबसंख्या उभारण्याचा एक मनसुबा आणि इरादा असेल आपला? नक्कीच 40-45 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. 60-70 ची आवश्यकता असेल असं मला वाटतं. पण 40-45 कदाचित गोलंदाजीवर अधिकचा आपला भरोसा असेल, त्याच्यामुळे आपण बोलताय 40-45. तर आयोजन आमचं कसं वाटलं? आपले दादा आमच्या समवेत आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून हे मैदान निर्माण झालं. अगदी आपण पाहतोय सुसज्ज असं मैदान. मी जसं सांगतोय पण आपल्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे, कारण आपण दाराबावरून दूरवरून प्रवास करून इथपर्यंत आले. तर आमच्या दादांच्या या आयोजनाबद्दल आणि मैदानाबद्दल आपलं काय मनोगत असेल? मैदान तर खूप छान आहे आणि एवढी मेहनत करणं या ग्राउंडवरती खाऊ नये, कारण की हे ग्राउंड बनवण्यासाठी मला वाटते सर्व इकडचं तोडायला लागले असेल, कारण की दिसतोय पूर्ण डोंगरच आहे. तर मेहनत घेतली तर खूप छान वाटते. आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? कारण खरं तर आमचे सुदर्शनजी म्हात्रे असतील, आमचे अतिशजी म्हात्रे दादा असतील, आमचे प्रभाकरची घरत दादा असतील, कारण बालगुड्डू म्हटलं की एक मोठं नाव, आयोजक आणि नियोजन, त्यांच्याबद्दल काय म्हणाल आपलं? खूप छान आयोजन आहे आणि आयोजकांनी सर्व दादांची त्यांना मेहनत करून त्यांचा पाठबळ दिलाय. तर आयोजन खूप छान आहे. धन्यवाद देऊया दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा देऊया. मैत्रीपूर्वक लढत, एका बाजूला बामणडोंगरी संघ, दुसऱ्या बाजूला दाराबे संघ इथे. या दरम्यान शुभ सन्मान घेतोय, अर्थातच सचिनजी नाईक यांचा शुभ सन्मान आपण घेतोय. दाराबेच्या सचिनजी नाईक कर्णधार आहेत. तर दाराबे शुभ सन्मान आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निमित्त आहे. अटल करंडक 2025 स्पर्धा मुख्य आयोजक करते आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य डॅशिंग नेतृत्व वैकुंठ शेठ पाटील साहेब. प्रत्येक आपण पाहतोय क्रिकेटरच्या ज्यांच्या नावामध्ये आपण पाहतोय नाम उल्लेख खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा होतोय ते वैकुंठ शेठ पाटील साहेब आपण पाहतोय. याच दरम्यान तेजसजी म्हात्रे अतीत मुंबई पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहे. सदरक्षण आय खळणी ग्रहण आय या ब्रीद वाक्याला प्रेरित होऊन त्यांनी पोलीस दलामध्ये कार्य करताना त्याला देखील विक्कीजी यांना विनंती असेल. ISPL ही स्पर्धा एक मोठी, विक्कीजी भोईर यांना विनंती करते आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तर 10 धाव फलकामध्ये त्या ठिकाणी 12. मॅच अतिशय रोमांचक पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं फॉल्कन रायझर्स हैदराबाद संघाचा शिलेदार अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर विक्कीसाठी एकदा जोरदार डाव उद्या. जवळजवळ 12.5 लाख रुपयाची बोली ज्या काढून लागली आणि आज पुन्हा एकदा आपल्या समाजाचं नाव रोशन करणारा दारावे एक्सप्रेस विक्कीचा हा सन्मान या ठिकाणी केला तो वैकुंठ पाटील यांच्या शुभ हस्ते. विक्की भोईर करता दुर्दैवाने हा संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला, परंतु आपल्या समाजातील खेळाडू ज्याला तब्बल 12.5 लाख रुपयाची बोली लागली तो विक्की, त्याचा हा सन्मान होतो. थँक्यू. आपण मॅच कडे जाऊया. धन्यवाद. मी दादांना विनंती करतो आपण आसन असतं. बहुत बहुत शुक्रिया. आणि धावा झाल्या त्या 12. एस काय हा एस एस
धन्यवाद तेजस म्हात्रे साहेब. आणि मायकल जोहे संघाच्या धावा बोडावं लागल्या त्या 12. रजत मोगल एक खूंखार बल्लेबाज मैदान से वापस चले गए. नए बल्लेबाज नितिन मोगल इनके सुपुत्र मिस्टर सिद्धेश मोगल. और ये देखिए जोरदार प्रहार करने गए थे लेकिन सुंदर गेंदबाजी चले. लेकिन एक साइड से जो कुछ आरसीसी पेट की गेंदबाजी बंटी जोशी सामने, तो मानो मुझे लग रहा है चकमा दे रहे. लेकिन ये हिम्मत दिखाना पड़ेगा माइकल के सभी खिलाड़ियों को, क्योंकि आपने घरेलू मैदान के ऊपर इसमें आप खेल रहे हैं और जो टारगेट रखा है 62. तर सन्माननीय आमचे कौस्तुभ भिडे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. सन्माननीय वैकुंठ पाटील साहेब आपला इकडे मात्र प्रतीक्षेमध्ये आहेत. तो फिलहाल तो टोटल स्कोर बन चुका है 12. बंटी जोशी के इस ओवर में आए 8 रन. पहले ओवर में अरबाज शेख के आए 4 रन. जीतने के लिए अभी जो रन चाहिए 18 बॉल 50 चाहिए. दिल्ली दूर है. क्या पलाश मोगल और सिद्धेश मोगल एक जगह, रामभाव मोगल एक जबरदस्त फील्डर इस जोहा गांव के, और एक जगह जिन्होंने क्रिकेट में अपनी दादागिरी दिखाई थी, क्रिकेट के सिक्सर किंग जिसे हम शहनशाह कहते थे, और आदरणीय नितिन दादा मोगल इनके सुपुत्र नॉन स्ट्राइकर एंड पे है. जब तारा के मैदान के ऊपर उन्होंने जाकर खारपाले के खिलाफ जो कुछ बल्लेबाजी की थी, जहां 3 4 4 3 सिक्सर लगाकर 30 रन इकट्ठा किया थे, माइकल ने वो जीत अर्जित की थी आज संकट में टीम. लेकिन यह दिशा से भटकती हुई गेंद वाइड घोषित कर रहे हैं. आज जब पलाश मोगल सिद्धेश मोगल को, यानी कि पलाश मोगल के भाई स्वर्गीय माइकल जोहा के भूतपूर्व कैप्टन दिवंगत प्रदीपदा मोगल, इनके छक्कों को पेश करना पड़ेगा. उनकी बल्लेबाजी की धार आपको याद करना पड़ेगा, क्योंकि टीम को जीतने के लिए 50 रनों की दरकार है. या गदाधारी भीम की तरह मारना पड़ेगा, हनुमान बली जी का गदा घुमाना पड़ेगा, तब भी माइकल को जीत अर्जित हो सकती है. अरबाज, ये पलाश इस बार देखा जाए वाइड गेंद जा रहे हैं अरबाज की, शरीर से दूर गेंद, गति का इस्तेमाल है. तेजस म्हात्रे साहब का हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांच्या वार्ड नंबर 2च्या भावी नगरसेविका अफरीन वहिनी यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचं देखील आपण धन्यवाद मानूया. यस, बहुत बहुत शुक्रिया. कलाकार की पहचान ये होती है, और कलाकार को जब इनाम मिलता है तो कलाकार को और हौसला अफजाई होता है. तो फिलहाल उनका हम शुक्रगुजार हूं कि आज ये फाइनल का डेल, फाइनल का इस बात देखा जाए ये रात है, अटल ट्रॉफी को देख रहे सम्माननीय जो क्रिकेट को धर्म मानते हैं, वो सम्माननीय वैकुंठ पाटिल साहब और उनके साथ उनके सौभाग्यवती मौजूद है. उनका हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं. इस जोहा के मैदान के ऊपर पलाश तैयार है अरबाज के गेंदबाजी का सामना करने के लिए. गुड शॉट खेला है लेकिन मिस टाइम शॉट है. कैच होगी, लपक लिया कैच. पलाश मोगल बैक टू द डगआउट जा रहे हैं. ये बड़ी मछली जाल में फंस गई माइकल जोहा की. अब इनका ये सुमधुर गाना आप सुन रहे. मुझे आज भी याद है कि एक जोहा टीम भाल में खेल रही थी, तो माइकल जोहा के 2 हिटर बैट्समैन मिस्टर अविनाश काका मोगल और दिवंगत प्रदीपदा मोगल ने क्या बल्लेबाजी की थी, पसीना फोड़ दिया था कि आज वो कारनामा इस जय गिरोबा मैदान के ऊपर होगा. मिस्टर प्रसाद कोठाले मैदान के अंदर आ चुके हैं. इतिहास की हम जानकारी क्यों दे रहे हैं, इतिहास में हो आज चमत्कार है. हमारे बलराम मोगल साहब जिन्होंने भी कलवा में क्या धुआंधार बल्लेबाजी की थी, दीपक मोगल ने भी धुआंधार बल्लेबाजी की थी, अभय म्हात्रे ने भी काम दिखाया था, अनिल ठाकुर ने भी काम दिखा था, अशोक काका मोगल ने दादर में काम दिखा था, सुनील मोगल साहब ने जो काम दिखा था, उत्तम मोगल साहब जिन्होंने शिरकी में शानदार प्रदर्शन किया था निवास ठाकुर के साथ, क्या दिन वो हमारे आंखों के सामने. इस बीच दूर एंगल से गेंद को खेलने की कोशिश की थी पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले की भी संपर्क हुआ ने डॉट गेंद. हमें आज भी याद है शिरकी में वो मुकाबला चल रहा था और सभी हमारे माइकल के खिलाड़ी
जाकर एसटी में बैठ चुके थे, लेकिन उत्तम मोगल दिवंगत हमारे साथ नहीं है। उन्होंने छक्कों की बारिश की थी और आखिरी गेंद में जीतने के लिए छक्का चाहिए था, तब निवास ठाकुर ने छक्का ठोका था। माइकल जोवा जीत गई और फर्स्ट पर हासिल किया था। आज क्या टीम संकट में है, संकट मोचन बनेगा माइकल के लिए, कोई नाम बड़ा है लेकिन उतनी बढ़िया गेंदबाजी चल रही। प्रसाद इस बार वुडलैंड स्पॉट के ऊपर ये थोड़ी सी गेंद पीछे रखी थी, एक क्रॉस लाइन खेलने गए थे, लेकिन आरसीसी पे एक नामचीन टीम है, लेकिन फिलहाल चाहे हार जीत क्रिकेट का हिस्सा है, लेकिन इस बड़े लॉट में खेलने की हिम्मत दिखाई माइकल के सभी खिलाड़ियों ने। कह दिया हम है टक्कर देने के लिए और इस टीम के अंदर पूरी तरह से जज्बा है, हिम्मत है। कह दिया है हमारी ताकत, हमारे गांव का स्वाभिमान, अभिमान ये नाम है और चाहे हमें कुछ भी हो जाए क्रिकेट में, लेकिन हम तैयारी के साथ इस मुकाबले की जीतने के लिए। लेकिन घातक गेंदबाजी हो रही आरसीसी पेट की। प्रसाद कोटावले इस बार देखा जाए पूरी तरह से फंस रहे, उनके पुराने तेवर हमें दिख नहीं रहे हैं, पूरी तरह से जोहा ग्रामस्थ मौजूद है। फिलहाल देख रहे हैं बल्ला घुमाना चाहिए, बल्ले से इस बार गेंद को सीमा रेखा पार करना चाहिए, लेकिन आरसीसी पेट जो उनके गेंदबाज है वो जोहा के इस बार देखा जाए बल्लेबाजों को बांध के रखा है, जंजीर फेंकी हुई है और कैद की हुई। अब ये पिंजरा तोड़ना पड़ेगा। हमारे विश्वास पाटिल मौजूद है जो श्री राम रावा के बेहतरीन खिलाड़ी थे, उन्होंने माइकल के साथ क्रिकेट बहुत अच्छा खेला हुआ है। ये इस बार बैटर पैड के बीच में गेंद थी, अपील जरूर की थी, पहुंच गए अंपायर। इस बार बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर मिलेगा सिंगल, बल्ले से इस बार देखा रन आ चुके हैं और एक सिंगल के साथ प्रसाद कोटावले पहुंचे जिन्होंने खाता ओपन किया, 4 गेंदों का सामना किया और माइकल का स्कोर है 15 पे स्कोर जा चुका है। तीसरी ओवर की मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है, लास्ट गेंद शेष है। क्या सिद्धेश मोकल अपने पिताजी का रूप धारण करेगा, मारेगा, छक्कों की बारिश करेगा? करना ही पड़ेगा, टीम संकट में है। इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, डीप स्क्वायर लेग के ऊपर आ रहे गेंद, सिद्धेश मोकल भाग रहे, खतरा बन सकता है, लेकिन प्रसाद ने उसे वापस भेजा है क्योंकि खतरे की जगह इस बार प्लेयर फील्डर आए थे। 3 षटकानंतर मायकल जोहे संघाची धावत संख्या आहे ती 16 आणि 16ला इकडं 2 गडी मैदानाच्या बाहेर गेले। क्या गेंदबाजी चल रही आरसीसी पेट की, बल्लेबाजी भी घातक चली हुई है। पीली जर्सी में इस बार देखा जाए यहां माइकल की टीम खेल रही, आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए 46 यानी कि 46 रन चाहिए। दिल्ली दूर है, प्रत्येक ओवर में 23 का रिक्वायर्ड रन रेट है। आप इस बार स्क्रीन के ऊपर देख सकते हैं 12 में 46 चाहिए। जब इस बार देखा जाए ये टीम का नाम जब माइकल रखा तो ढूंढ रहे थे हमारे उल्लास जी कोटाले, प्रदीप जी मोकल और शंकर मोकल, धनंजय गरज साहब कि टीम का नाम क्या रखना चाहिए। तब ब्लैक एंड व्हाइट का जमाना था और भास्कर गायकवाड़ गुरुजी इनके घर के अंदर प्राण का पिक्चर लगा था और प्राण ने भूमिका की थी माइकल की और उसमें कहते कि माइकल बहुत दंगा करता है। दंगा करना पड़ेगा, आज दंगा करना पड़ेगा। हवा में जरूर गेंद बाहर जाएगी, सिद्धेश मोकल का इंजन गर्म होने जा रहा है, छक्का। ग्यारह में अभी तक 40 चाहिए। ये इस बार देखा यॉर्कर फेंका था, कवर के ऊपर खेला हुआ शॉट है, दूसरे के लिए पलट चुके, खतरा बनेगा। ओ माय गॉड, सिद्धेश मोकल इस बार संकट में आए थे, भगवान ने साथ दिया, वो स्ट्राइक के ऊपर लेने चाह रहे और हमारे सम्माननीय बलिदादा मोकल उनके आंग में आया है कि शायद हम अगर होते तो, क्योंकि डावरा में उनके साथ हमारे बलिदादा मोकल जब खेल रहे थे क्या बैटिंग की थी। आज टीम के लिए कुछ ना कुछ बनना पड़ेगा, टीम के लिए संकट मोचनी इंपॉर्टेंट बात है, मारना ही चाहिए जोहा को। ये देखिए क्रॉस लाइन खेलने गए थे लेकिन सिंगल जरूर मिलेगा, लेकिन इस बार लेग बाई के रूप में आरसीसी पेट की तारीफ हम कर रहे गेंदबाजी में, उन्होंने बांध के रखा है, मेहमान घर में घुस गए हैं और ऐसी इस बार गेंदबाजी कर रहे कि प्रश्न पड़ रहा है जोहा को, क्योंकि ये सब्सिडी का खेल है। मैं ऐसा कह सकता हूं पूरी तरह से डंक मारने के बाद पीछे आते, लेकिन अब सीढ़ी चढ़ना पड़ेगा। प्रथमेश मोकल, प्रदीप मोकल, ये 2 भाई पूरी तरह से इस योगदान दे रहे। हवा में जरूर गेंद है इस बार, कैच की संभावना और यहां लगभग कैच ड्रॉप हो चुका है, लेकिन मिलेंगे 2। एक के दुक्के से कुछ काम होने वाला नहीं, टुकु टुकु से कुछ नहीं होगा है, इंजन गर्म करना पड़ेगा, गियर बदलना पड़ेगा, आक्रमण इंपॉर्टेंट बात है, गेंद तारामंडल के अंदर भेजना पड़ेगा,
गेंद सीमा रेखा के बाहर भेजना पड़ेगा। आज टीम इस हालात में अगर मेहमान घर में घुसे हुए अगर इस बात का आपको परास्त करेंगे तो अपना डिपॉजिट जब्त हो जाएगा। दूर से खेलने की कोशिश की थी लेकिन क्या सिंगल मिलेगा? यस, डायरेक्ट हिट और सिद्धेश मोकल बैक टू द डगआउट। एक आशा की किरण माइकल जोहा की जा रही है अपने घर के अंदर। आती है और रमेश दादा म्हात्रे साहब इनका हम हार्दिक हार्दिक स्वागत। एक जबरदस्त जाबाज इंसान का आगमन हो चुका है। चाहे किसी का मैटर हो जाए तुरंत तो छुड़वा देते हैं, मंडोली बादशाह कहती हो रही। 27 रन बन चुके हैं नए बल्लेबाज मिस्टर जयेश मोकल, अनंत मोकल इनके सुपुत्र। लेकिन एक साइड मुकाबला वन साइड चल रहा है। प्रहार चाहिए, प्रहार चाहिए। जयेश अपने घर के अंदर अपने इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर जब खेल रहे हैं तो ये जो टारगेट रखा था मेरे हिसाब से 62 का, उस 62 के आंकड़े को छूने के लिए बड़ी मशक्कत करनी पड़ रही है। लेकिन आरसीसी पेट कह रही है मैदान तुम्हारा होगा, इलाका तुम्हारा होगा, हम अंदर घुसे हुए, हम आपको हराने के लिए तैयार है। क्या आखिरी 6 गेंदों में रन चाहिए 35। क्या बनेंगे कॉर्ल? इस बार देखा जाए कॉर्लेस बैटमैन बनेंगे, कायरन पोलार्ड बनेंगे, युवराज सिंह बनेंगे, हर्षल गिब्स बनेंगे, सर गैरी सोबर्स बनेंगे, रवि शास्त्री साहब जिन्होंने 6 छक्के ठोके थे 6 बॉल में। आखिरी जिशान शेख हवा में जरूर गेंद प्रसाद कोटावले और ये कैच को क्यारी नहीं कर सके। 5 में चाहिए, चौथी चाहिए, असंभव है। मुझे ये 2 रन जरूर मिलेंगे लगता है अंपायर, ये और तो हुआ है और 2 के साथ स्कोर जा रहा है 29। जिशान शेख, जिशान के सामने प्रसाद कोठावले, 5 गेंद शेष। मिस टाइम है, छक्का है, ये छक्का है, मैं बोला ना ये सिक्सर टिप्स के लेग सीमा रेखा के बाद। लेकिन कही दे ना जगह दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है, दिया बुझने के बाद तेल डाल के कुछ फायदा नहीं है, खेती सूखने के बाद बारिश की दुआ करके कुछ फायदा नहीं और परीक्षा संभल अभ्यास करूं कहीं फायदा नहीं है। स्कोर आगे जा रहा है 35। ये इस बार 10:24 गेंद दौड़ जा चुकी है। रजत और पलाश के बीच कोई ऐसी पार्टनरशिप खास नहीं बनी। सिद्धेश ने 9 रनों का योगदान दिया, पलाश ने 3, रजत ने 8। 3 गेंदें शेष मैच में, वैसी औपचारिकता बाकी है और एक तरफी मुकाबला हुआ है। क्रिकेट में सबसे कठिन बात जगदियादा एक ही है, लक्ष्य का पीछा करना। और जगदियादा गरत हमारे उस टाइम कॉलेज में हिंदी में फर्स्ट आए थे और उन्होंने अपना दबदबा हिंदी में जब रुतबा दिखाया और अपना गांव का नाम रोशन किया था। जब भी हमारी कमेंट्री उन्होंने सुनी तो उन्होंने कह दिया मैं प्रैक्टिकल में 1 नंबर हूं लेकिन तेरे सामने में बोल नहीं सकता। ये आशीर्वाद उन्होंने हमें दिया है। जय वीरू की जोड़ी है संदेश मोकल और जगदियादा गरत। देखिए इस बार ये गेंद वाइड जा रहा है। अभी मैच में औपचारिकता है, आशा जो थी वो पूरी तरह से निराशा में तब्दील हो चुकी है। और यहां मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है, 2 गेंदें शेष। वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, गेंद ने काटा बदल दिया और मुकाबले के अंदर उतनी टेस्ट नहीं है, मजा नहीं, लेकिन प्रयत्न माइकल जोहा ने अच्छा किया। प्रथमेश मोकल ने 10,000 रुपए का इनाम रखा था कि माइकल जोहा जीतेगी, हौसला अफजाई किया था। और इसी के साथ अपने घरेलू मैदान के ऊपर आपल्या घरातच घुसून आपला डिपॉझिट जप्त मित्रांनो जरूर केला, परंतु तारीफ करायला लागेल मायकल जोहे संघाची की या एवढ्या मोठ्या ए लॉट मध्ये त्या संघानं आपलं प्रदर्शन दाखवलं की आम्ही खेळण्यासाठी तयार आहे, चाहे काही झालं तरी हरकत नाही, पण आम्ही खेळू, आम्ही मायकलच्या नावाने खेळू। जरी आपल्या घरच्या मैदानात आपण जरी पराभूत झाला असेल तरी मात्र आपण नक्कीच मनाने खचू नका, कारण मनाने खचलेला माणूस पुन्हा वरती येऊ शकत नाहीये। हार जीत क्रिकेट का हिस्सा है, तो दोनों टीम का हम अभिनंदन कर रहे आरसीसी पेट का। हार्ड लक माइकल जोहा टीम,
प्रयत्न अच्छा किया, आपका आभार व्यक्त करते, हौसला अफजाई रखिए और आगे इस बार देखा जाए हिम्मत बढ़ाइए। इस दरम्यान भारतीय जनता